मिलिंद सर आपल्यासाठी करतायत इटालियन रेसिपी ब्रुशेटा आणि आपण साहित्य पाहिलं होतं, कृती करायची आहे. काय करायचं आधी? आता आपण ऑलिव्ह ऑइल घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण मशरूम पटकन कापून घेऊया. बर. आधी एक लसणाची पेस्ट टाकूया थोडीशी. बर. ते त्याचं काय करायचं, अर्धा करायचा आणि बारीक 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 हो पटापट एकदम, म्हणजे काय त्याच्यावर पटकन शिजेल पण ते. आपण मशरूम टाकलेत आणि ऍक्च्युली कांदा पण टाकायचा आहे, आपण कांदा पण टाकूया. ओके, बारीक चिरून घेतलेला. थोडा गॅस मोठा केला मी. आता हे जरा इकडे होऊ दे. हे परतेपर्यंत आपण ब्रेड, मला वाटतं हा जो आहे कापून घेऊया, तो कापून घेऊया. तो पण इथेच ठेव. आता हा असा सरळ कापायचा. आपण जर तिरका कापला तर थोडा जरा लांब पण होईल. बरोबर, आपण बघूया तो आता कसा कापला जातोय. 2 पीस तरी आपण कापूया चांगले. हो हो हो. आपण गार्लिक ब्रेड कापून घेतला आणि हे पण आता झालंय का? हो, आता हे झालेलं आहे. आपण हे गॅस बंद करूया. आणि हा कच्चा नाही ठेवायचा, त्याच्यामुळे आपल्याला हा ब्रेड टोस्ट करून घ्यायचा आहे. मग आपण हे बाजूला ठेवूया. हो, येस. त्याच्यावर तुम्हाला ऑलिव्ह ऑइल लागेल? नाही नाही, आता आपण नुसतं भाजून घेऊया. ओके. मला वाटतं आपण हा टोस्ट बऱ्यापैकी झालेला आहे. येस. आपण हा गॅस आता बंद करूया. पुढे काय करायचं आपल्याला? बस आता काय नाही, आपण एकतर ह्याला एक गंमत अशी करायची. आपण हा जो लसूण आहे, हा लसूण आपण ह्याच्यावरनं फक्त फिरवायचा आहे. बस. हा, म्हणजे त्याला तेवढाच वास, कारण आपण ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये पण लसूण घातला आहे ना. तर हवं तर तू काय करू शकतो, थोडंसं कापून एक सुरी दे मला. आपण एक छोटंसं कापून घेऊया. आता आपण त्याच्यावर ऑलिव्ह ऑइल जे आहे ते ब्रशनी थोडंसं, हे आपण पॅन वरतीच ठेवूया का? हा, तरी चालेल. काय नाही, हे पण फार नको. आपलं जस्ट त्याचा एक फ्लेवर, ऑलिव्ह ऑइलचा, कच्च्या ऑलिव्ह ऑइल पण आपण वापरतो. बरोबर. त्याचाही छान असा एक हे येईल त्याला. आता ह्याच्यावर आपण जी मशरूमची हे केलेली आहे, हे झालेलं आहे. आता ह्याच्यावर ओरिजिनल ब्रुशेटामध्ये जो कांदा आणि टोमॅटो असतो तो आपण ह्याच्यात टाकूया. हा कच्चा कांदा पण आपण त्याच्यावर टाकतोय. वा वा. आता आपण ह्याच्यात त्या सेलेरी आणि हे ह्याच्यावर थोडंसं पेरू शकतो त्याच्यात. आणि आता ह्याच्यात थोडेसे तू बस, फार नको टाकू, ते परत उग्र असतं ना, तरी मग खूप जास्त टाकायचं. एक कलर येणार, थोडासा फ्लेवर येण्याकरता. आणि आपण हे दाणे जे आहेत मक्याचे, कॉर्नचे, ते उकडून घेतलेत ऑलरेडी. कच्चे नाही वापरत, उकडून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपलं एक गंमत म्हणून, शो म्हणून तू एक अगदी नुसता तरी ठेवलास तरी त्याला एक अशी रेग येईल. छान झाला. आता हा तयार आहे खायला. डिश तयार झाली, ब्रुशेटा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मिलिंद इंगळेंचा ब्रुशेटा आपल्या समोर आहे.